शांता आरतीचं ताट तयार कर. चला सुनबाई कवा बी येते, लागा कामाला पटापटा. हा म्हणजे सुनबाई आली नाही अजून? आमासने वाटलं आली असेल. सुनबाईंच्या आई भेटल्या होत्या देवळात. त्या म्हणत होत्या की सुनबाई आणि अधिपती भेटणार आहेत म्हणून. आम्हीच पाठवलं होतं अधिपतींना सुनबाईंना भेटायला. आम्ही सांगितलं त्यासनी जावा, आज एकदम शुभ दिवस आहे, जावा आजच्या दिवशी सुनबाईंना घरला परत घेऊन या. घरची लक्ष्मी असं बाहेर राहिलेली बरोबर दिसत नाही, नाही का? लोक काय म्हणतील? एक मिनिट, तू पाठवलंस अधिपतीला? मग अजून कोण पाठवणार? तुला तर अक्षरा नको होती ना घरात? त्यांना आम्ही न ग या घरात. मोठे मालक, बघितलं सनावर सुनबाई किती बी रागराग करते का नाही ताईचा, तरी बी ताई बघा तिच्या स्वागतासाठी इकडे उभी आहे. ही आहे माझी खरी ताई. पर तुम्ही कधी बी तिचं मन ओळखलंच नाही बघा. काय नेमकं शिस्त आहे? नाही, हे जे स्वतःहून सगळं करतेस, काहीतरी कारस्थान चाललं असेल ना डोक्यात? हाय का? आम्ही काय बी चांगलं केलं तरी तुम्हाला वाईटच दिसतंय, आणि वाईट केलं तर आणखीन वाईट दिसतंय. आता फक्त तुम्हाला एकच सांगतोय, आम्ही जे काय करतोय की नाही ते आमच्या लेकाच्या भल्यासाठी करतो. आणि एक गोष्ट आमच्या ध्यानात आल्या, आमच्या सुनबाई घरात परत आल्याशिवाय आमच्या लेकाचं काही भलं होणार नाही, म्हणूनच आम्ही त्यासनी आणायला पाठवलं. अधिपती येतच असतील सुनबाईंना घेऊन. चला चला आवरा लवकर, पटापटा काम कर. आणि ढोल ताशेवाल्यांचं काय झालं? अजून आले नाहीत ते. हा, जा जरा कामाला लागा, आणि जंगी स्वागत झालं पाहिजे आमच्या सुनबाईंचं. चला चला चला. ए धनाजी, चल लवकर, बोर्ड लावायचं. चल 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 सर. अहो खरंच मी नाही ओळखलं तुम्हाला. ओके 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 फाईन, मी हिंट देतो ना. मी एका वेगळ्याच कशावरून तरी बोलतोय. काय बोलताय तुम्ही? मला काहीच कळत नाहीये. तोच तर प्रॉब्लेम आहे ना माझा. मी काय बोलतो हे तुला कधीच कळत नाही. अक्ष, तुला अक्ष कोण म्हणतात? मॅड? येस, फायनली फायनली ओळखलंयस तुम्हाला. मॅड? अरे अरे काय, कसा आहेस तू? आणि कुठे आहेस? मी आहे इथेच. इथेच म्हणजे? इथेच म्हणजे तुझ्याच आसपास कुठेतरी. हे बघ, मला माहिती तू US मध्ये असतोस. सांग ना पटकन, कुठे आहेस? कशाला रोमिंगचे पैसे घालवतोयस उगाच? मला पैशांपेक्षा तू जास्त महत्वाची आहेस अक्ष. आपण नंतर बोलूया मॅडम. नाही नाही नाही, नंतर बोलूच यात आपण. पण आधी मागे तरी वळून बघ. मागे?
यो बस स्टॉप आपल्या लव्ह स्टोरीचा साक्षीदार मास्तरीनबाई, आपल्या मैत्रीचा बी साक्षीदार. आपण या बस स्टॉपवर किती वेळा गप्पा मारत बसायचो नाही, भांडायचो, एकमेकांवर चिडायचो आणि सगळे विसरून परत इथंच एकत्र यायचो. मी म्हणायचो तुम्हाला माझ्या गाडीतनं घरला सोडतो, तुमचं आपलं नाही, माझं मी जाते. तुमची बस येईपर्यंत मी इथंच तुमच्या संग थांबलेला असायचो, काय ना काय कारण काढून. तुम्ही बसमध्ये बसून गेला तरी मी इथंच घुटमळत राहायचो. यो बस स्टॉप. असं वाटायचं की तुम्ही इथनं गेलाच नाही, इथं जायचा. हे तेव्हा तुमच्याकडनं मैत्री होती आणि माझ्या मनात तुमच्याबद्दल मैत्री बी आणि प्रेम बी दोन्ही बी होतं. अमन क्षमन. आज मैत्री बी आहे आणि प्रेम तर तेव्हापेक्षा लई जास्त आहे मास्तरीनबाई. फक्त तुम्ही माझ्या संग नाही. मला काही सहन होत नाही बघा. या बस स्टॉपवर आपण आपली लई भांडणं मिटवल्यात मास्तरीनबाई. आज बी आपलं भांडण इथंच येऊन परत मिटवून टाकूया आणि आपल्या घरला जाऊया मास्तरीनबाई. तुम्ही मला भेटावं, आता सहन होईना झाले. तुम्हासनी बघायला जीव लई कासावीस झाला मास्तरीनबाई. मला भेटा. हे बघा, आपण भेटल्याशिवाय काय घडणार नाही, मला कळले. आता असं वाटतंय काहीतरी चमत्कार व्हावा आणि तुम्ही मला इथं भेटावा. बास सूर्या भावा, काहीतरी कर भावा. अक्ष, कुठे हरवलीस? महाड, अरे तू इथे कसा काय म्हणतो? तू खरंच? हो. मला विश्वासच बसत आहे रे. तुझ्या समोर उभा आहे मी. एक मिनिट, हात बघू बघू. अरे वेडाच करे. सो सॉरी, आय एम सो सॉरी. आता विश्वास बसला. अरे काय महाड, आता म्हण ना, मित्रा तुझं भारतात स्वागत आहे. भारतात स्वागत आहे तुझं. धन्यवाद. अरे पण काय म्हणजे तू असं कसं केलंस? काय केलं मी? असं अचानक आलास, काही सांगितलं नाहीस, कळवलं नाहीस, काहीच नाही. जरी सांगितलं असतं तरी काय करणार होतीस तू? माझ्या स्वागताची तयारी करणार होतीस? काय एअरपोर्टवर असा वेलकमचा बोर्ड घेऊन उभी राहणार होतीस? तसं करायला काही हरकत नाही, माझा मित्र आहेस तू शाळेचा. बस बस बस, येई जुना आता. मला वाटलं मी तिकडे गेल्यानंतर आपली मैत्री पण. अरे असं कसं होईल, मैत्री आहेच की. बस बस, और क्या चाहिए इस मैड को? मैं आ गया. अक्ष, मॅड, तू खरंच मॅड आहेस. अमेरिकेत गेलास पण तुझा फिल्मीपणा काही कमी झालेला नाही. उलट तिकडे जाऊन जास्त वाढलाय तो. कशी आहेस अक्ष? मस्त आहे, मजेत. तू कसा आहेस? कसा वाटतोय? छान. किती वर्षांनी भेटतोय का आपण? 10? 12. माय गॉड, 12 वर्ष. खरंच वाटत नाही यार. खरंच रे. खूप वेगळी दिसतेस आणि आता. तू पण. थँक्यू. अक्षरा, अगर बाबा? अक्षवंत हो. मदन, मदन, अरे कसा आहेस तू? मी छान आहे, पण काका तुम्ही ठीक दिसत नाही आज. हे डोक्याला काय झालंय तुमच्या? काही नाही, थोडं खर्चाटलंय. थोडस खर्चटलंय. बाबा हो, रक्त येते त्यातनं. आपण डॉक्टरांकडे जाऊया. चला. अरे एवढं काही झालेलं नाहीये, अहो, नुसतं काका. खर्चाटलंय मला. मगाशी जरा घसरून पडलो आणि खर्चाटलं, पण ठीक आहे. आता माझं सोड, तू सांग, तू कधी आलास भारतात? मी आत्ताच आलो. अरे किती दिवस झाले, फोन नाही, मेसेज नाही, काहीच नाही. राग आला होता मला. कुणाचा? माझा? चे चे चे, तुमचा नाही, हिचा. माझा का? तुम्हाला लग्न ठरल्याचं सांगितलंही नाहीस. तुझं लग्न झालंय हे सुद्धा मला रोहनकडनं कळलं. सॉरी, मी नाही कळवलं तुला. खरंच सॉरी. नाही, सॉरी बिरी सगळं ठीक आहे. पत्रिका तरी पाठवायची मला. स्मार्टफोन वापरतेस ना तू? पत्रिका पाठवायला 2 मिनिटंही पुरतात. काय काका? हो बरोबर आहे तुझं, पण सगळं खूपच घाईगडबडीत झालं रे. अचानकच झालं, त्यामुळे नाही कळवता आलं तुला. सॉरी. नाही रे, सॉरी बिरी सगळं ठीक आहे. मला सांग, कशी आहेस तू?
आहे सुखात आहे. मॅरिड लाईफ काय म्हणते? ऑल वेल ना? हो, ऑल वेल. संसार, सासर, नवरा सगळंच चांगलं आहे. काय झालं? वाटत नाहीये. काय? सुखात आहे म्हटलीस ना, वाटत नाहीये. अरे असं काय, काही काय बोलतोयस? चेहरा किती स्ट्रेस्ड वाटतोय तुझा. स्ट्रेसमध्ये नाहीये मी. ओके बाबा, ही काय खरं सांगणार नाही मला. तुम्ही सांगा, नक्की ओके आहे ना सगळं? अक्ष, नवरा चांगला आहे ना तुझं? नक्की काही प्रॉब्लेम नाही आहे ना? अरे नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाहीये. सगळं चांगलं आहे. मग आजारी आहेस का तू? चेहरा का असा झालाय तुझा? हां, माझी तब्येत जरा खराब आहे ॲक्च्युली. बरं ठीक आहे, आपण बसून बोलूयात ना मग. व्यवस्थित नीट सांग मला सगळं काय ते. बरं ठीक आहे, इथे सांगायचं नसेल तर तुझ्या घरी जाऊयात आपण. तर जाऊ आपण घरी. अक्षू, अगं आई वाट बघत असेल घरी. हा, हे बघ, आईचं नाव काढलं आणि तिचाच फोन आला. अगं कोण भेटलंय माहितीये का? तो डब्यातला लाडू चोरून खाणारा काका, मदन, अक्षराचा लहानपणीचा मित्र. काय म्हणाली? हो हो सांगतोस. अक्ष, अक्ष, आर यू रियली ओके? आई शपथ, मास्तरीनबाई खरंच? खरंच मास्तरीनबाई आहेत का? मला भास व्हायला लागलाय. आईला मास्तरीनबाई, गोड गोड गार गार फुलातला मध. मॅड, आपण घरी जाऊया का प्लीज? हो, घरी जाऊच यात ना. तुला काय वाटलं मी असं बाहेरच्या बाहेर निघून जाणार आहे? नाही नाही, असं नाही. आपण जाऊया आता जाऊ. घरीच जाऊया आपण. चल. नाही, जाऊच यात घरी, पण त्याआधी मला तुझ्या नवऱ्याला भेटायचं आहे. मला बघायचं आहे कोण आहे तो हिरो ज्याला तू भुललीयस. म्हणजे हायली एज्युकेटेड असणारच आहे तो, ऑफकोर्स. काय करतो तुझा नवरा? प्रोफेसर आहे की सायंटिस्ट आहे का नासामध्येच आहे का डॉक्टर आहे? काय करतो काय नेमकं तो? आणि नाव काय त्याचं? नाही, मी तुला सगळं सांगते. आपण घरी जाऊया आता प्लीज. अगं जाऊ घरी जाऊ, पण आधी मला तुझ्या नवऱ्याबद्दल सांग ना. त्याची जास्त उत्सुकता आहे मला. लव्ह मॅरेज आहे तुमचं? बाकी फॅमिली कशी आहे त्याची? ऑफकोर्स हायली एज्युकेटेडच असणार आहेत सगळे, पण बाकी काय करतात घरचे? कम ऑन यार, किती सिक्रेट ठेवणार आहेस नवऱ्याविषयी अजून? मला नाव तरी सांग त्याचं. तो मदन आल्यापासून ना ताई फक्त मदन मदन एवढंच करते.
हाँ आहे सर. अधिपती कुठं आहेसा तुम्ही? हा यालोय घरला. किती वेळ लावताय? आलो, येतो, घरी येतो. या लवकर या. मास्तरीन बघा तिकडे गेल्या नाही, त्याच्यातच आलं सगळं. पण तो इथे आलाय ना, फक्त ताईसाठी. अक्षरा, अक्षर, तू तू ठीक आहेस ना? तू इकडे बघ, काय होतंय, काय होतंय? नाही नाही, मी ठीक आहे आता. ठीक आहे मी ठीक. काय झालं अक्षरा? बोलता बोलता अचानक चक्कर आली ती. बाबा तुम्ही हिच्यासोबतच थांबा, मी पटकन गाडी काढतो, आपण डॉक्टरांकडे जाऊ. हो हो. आलोच. अक्षू, अगं काय होतंय तुला? नाही काही नाही बाबा, मी ठीक आहे. बरं वाटतंय ना? हो बरी आहे. आले अधिपती सुनबाईला घेऊन आले. वाजवा रे वाजवा. थांबा थांबा थांबा. काय सगळी दारात का उभे? म्हणजे ते काय आरतीचं ताटबीट, हे काय ढोलताशी वगैरे काय सगळं? आओ सुनबाईंच्या स्वागतासाठी उभा आहोत. वाजवा रे. बस बस इथे शांतपणाने बाळा. हा, बस. काय अरे, कशाला घेऊन आलाय तुम्ही इथे मला? का घेऊन आलायस म्हणजे? अक्ष, चक्कर आली अगं तुला? हो बरोबर आहे, पण नॉर्मल आहे. अरे ते ठीक आहे. नॉर्मल आहे? बाबा प्लीज जरा सांगा तिला, नॉर्मल वगैरे काहीही नाहीये. अगं नशीब आम्ही दोघं आत्ता होतो तुझ्यासोबत. एकटी असतीस आणि कुठे रस्त्यात चक्कर येऊन पडली असतीस तर काय केलं असतंस? बरोबर आहे, पण आता ठीक आहे मी. काही ठीक वगैरे नाहीये. तरी मला भेटल्यापासून वाटतच होतं काहीतरी गडबड आहे. किती डाऊन दिसत होतीस तू, आजारी वाटत होतीस किती. आजारी नाहीये मी. मग चक्कर कशी आली तुला? दगदग झालीये ना माझी खूप दगदग झालीये म्हणून चक्कर आली. आता ठीक आहे मी. आपण जाऊया का घरी? बाबा चला ना प्लीज. डॉक्टरांना दाखवल्याशिवाय कुठेही सोडणार नाहीये मी तुला. अरे पण अक्षू, आपण एकदा डॉक्टरांना दाखवू. बाबा तुम्ही तिच्यासोबत थांबा, मी आलोच रिसेप्शन काउंटरला जाऊन. बाबा मी काय म्हणते, शांतपणे बसून राहतो, कुठलाही विचार करू नकोस. असे स्ट्रेस घेतेस, आमच्याशी मन मोकळेपणाने काही बोलत नाहीस आणि मग ही अशी चक्कर वगैरे येते. अक्षू, आता असं होऊन चालणार नाही ग. 2 जीवांची आहेस तू. बाबा बरोबर आहे तुमचं, मी घेईन काळजी स्वतःची, पण आपण आत्ता घरी जाऊया का? हे बघ, डॉक्टरांना दाखवू आणि मग जाऊ. हां, बस तू शांतपणाने डोळे मिटून. मी आलोच.